दिलेला शब्द मोडू नका. आजच्या जगात खूप कमी लोक असे आहेत जे स्वतः दिलेला शब्द पूर्ण करतात. जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल तर स्वतःला असे बनवा की लोक लगेच तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार होतील. म्हणजे तुम्ही लोकांना दिलेला शब्द नेहमी पूर्ण करा. तुम्ही जर एखाद्याला शब्द दिला असेल तर ती गोष्ट तुम्ही पूर्ण केलीच पाहिजे. अशा व्यक्तींना लोक खूपच महत्त्व देतात व त्यांचा आदर करतात. गबाळ्यासारखे राहणाऱ्या व्यक्तीचा लोक कधीच आदर करीत नाही. जे लोक स्वतःला स्वच्छ आणि फिट ठेवतात त्यांच्याकडे लोक वेगळ्याच नजरेने बघतात. म्हणून सगळ्यात आधी आपल्या व्यक्तिमत्वात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करा. नेहमी चांगले कपडे घालून स्वतःला प्रेझेंट ठेवा. तुम्ही कितीही ज्ञानी असले तरीही सगळ्यात आधी लोक तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत बघत असतात आणि जर आपला पेहरावाच चांगला नसेल तर लोक दुर्लक्षच करतात आणि मग कोणीच तुमची रिस्पेक्ट करत नाही. आपली कमजोरी कोणालाच सांगू नका. एक मजबूत माणूस तोच असतो जो आपल्या आयुष्यात आलेले दुःख एकटाच सहन करत असतो, पण आपल्या आयुष्यातले सुख तो इतरांसोबत वाटून त्यामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेतो. अशी व्यक्ती खरोखरच मान सन्मान देण्याच्या लायक असते, कारण हा एक खास गुण आहे जो सगळ्यांमध्येच नसतो. आजकालचे लोक दुसऱ्यामध्ये फक्त एखादी कमजोरी शोधत असतात की आपण त्याची कमजोरी पकडू आणि सगळ्यांसमोर त्याला बेइज्जत करू, त्याची खिल्ली उडवू. आपल्या आजूबाजूला असेच लोक असतात. त्यामुळे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपली जी काही कमजोरी आहे ती कधीच कोणालाच कळता कामा नये, नाहीतर लोक तुमच्या त्याच कमजोरीचा फायदा घेतील. कोणालाच घाबरू नका. जर तुम्हाला लोकांमध्ये स्वतःचा मान वाढवून घ्यायचा असेल, लोकांनी आदर द्यावा असे वाटत असेल तर कधीच कोणाला घाबरू नका. अशा वेळी तुम्हाला भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेले शब्द लक्षात ठेवायचे आहेत की कोणीच तुम्हाला मारू शकत नाही, कोणीच तुमचे काहीच वाकडे करू शकत नाही. फक्त तुम्ही कधीच चुकीच्या मार्गाने जाऊ नका व चुकीचे कार्य करू नका. हे लक्षात ठेवून तुम्ही जगाला दाखवून द्यायचे की तुमच्या मनात कोणत्याच गोष्टीविषयी भीती नाही आहे व तुम्ही नेहमीच सत्य आणि न्यायासाठी आणि खरे बोलण्यासाठी तयार आहात. स्वतःला मजबूत दाखवलात तरच लोक तुम्हाला मान देतील. निडर लोकांना समाजात नेहमीच आदर दिला जातो. सगळ्यांसोबत प्रेमाने राहा. मान सन्मान त्याच व्यक्तीला मिळतो जी व्यक्ती इतरांना मान सन्मान देते. जर तुम्ही सगळ्यांबरोबरच भांडण तंटे करत बसलात तर समाजात तुमची प्रतिमा खराब होईल आणि कोणीच तुम्हाला मान सन्मान देणार नाही. ही एक खूप मोठी गोष्ट आहे जी एका अज्ञानी किंवा गरीब व्यक्तीला सुद्धा सगळ्यांकडून आदर मिळतो. जरी कोणी लहान असेल किंवा मोठे, सगळ्यांसोबत प्रेमाने राहा. सगळ्यांशी बोलताना हसत हसत मुखाने आणि मन मिळावूपणे बोला. त्यामुळे सगळ्यांच्या मनावर तुमचा सकारात्मक प्रभाव पडेल व प्रत्येक जण तुम्हाला चांगल्या हेतूने लक्षात ठेवेल व त्यांच्या मनात तुमच्याविषयी खूपच इज्जत वाढेल. प्रत्येक वेळी सर्वांसाठी उपलब्ध राहू नका. तुम्ही ती गोष्ट ऐकलीच असेल की एकाच ठिकाणी सारखे सारखे गेल्यामुळे आणि दुसऱ्यासाठी लगेच हजर राहिल्यामुळे माणूस स्वतःचा मान कमी करून घेतो. असे असल्यावर लोक तुम्हाला काहीच महत्त्व देत नाही.
ते असे समजतात की याला पाहिजे तेव्हा बोलावून घ्या, नाहीतर त्याला बोलवायची गरज नाही आहे, तो तर कायमच येतो. म्हणजे तुम्हाला कोणीच सिरियसली घेत नाही. आजच्या जमान्यात लोकांना थोडी वाट बघायला लावणे गरजेचे आहे, तरच ते तुमची किंमत समजतात आणि तुम्हाला मान सन्मान देतात. सडेतोड उत्तर द्यायला शिका. आजकालचे जग असे आहे की कमजोर व्यक्तीला दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि एकदा का आपण समोरच्याला घाबरून राहिलो तर ती व्यक्ती मुद्दाम तुम्हाला नेहमीच दाबून टाकण्याचा प्रयत्न करते आणि मग त्यांना बघून लोक पण तुमची मजा घ्यायला लागतात. असे झाल्यास आपण लगेच याला विरोध केला पाहिजे. जर कोणी भांडणाच्या आवेशामध्ये तुमच्याशी बोलत असेल तर तुम्ही पण त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला सडेतोड उत्तर दिलेच पाहिजे. त्यामुळे आपल्या वाट्याला कोणी जात नाही आणि लोकांमध्ये आपल्याविषयी भीतीयुक्त दरारा आणि इज्जत राहते. वेळेचा सदुपयोग करा. जर तुम्हाला एक अप्रतिम व्यक्तिमत्व बनायचे असेल तर वेळ वाया घालवणे बंद करा. आपण आपल्या आजूबाजूला अनेक असे लोक बघतो की जे खूपच कडक शिस्तीचे जीवन जगत असतात. त्यांची बरोबरी करणे कठीण आहे, पण तुम्ही तुमचा वेळ कशातही वाया घालवत असाल तर कोणीच तुम्हाला पसंत करणार नाही. सगळेजण तुम्हाला टोमणेच मारतील. म्हणून रिकाम्या वेळेत असे काहीतरी काम करा की ज्यामुळे निदान दुसऱ्याला तरी काहीतरी फायदा होईल. यशस्वी बना. जर तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये प्रगती केली तर लोक स्वतःहूनच तुमचा आदर करतील. मग तुम्हाला कोणाकडूनच जाणून घ्यायची गरज नाही की आपला मान सन्मान कसा वाढवायचा. कारण आजच्या जगात लोक फक्त सक्सेसफुल लोकांचाच आदर करतात. तुम्ही आयुष्यात कितीही शिकलेले असले तरीही जोपर्यंत तुमच्याकडे एखादी चांगली नोकरी नाही किंवा तुमचा व्यवसाय चांगला चालत नाही, तुम्ही यशस्वी होत नाही, तोपर्यंत लोक तुम्हाला विचारणार पण नाही. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने आपल्या करिअरकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही जर यशस्वी असाल तरच लोक तुम्हाला मान सन्मान देतील. आपले कौशल्य जगाला दाखवून द्या. काही लोक नेहमी विचार करत असतात की काय केल्याने सगळेजण माझे नाव काढतील, पण त्यासाठी योग्य ते प्रयत्न कोणीच करत नाही. हो, हे खरे आहे. लोक इज्जत करतात ते फक्त माणसामध्ये असलेल्या प्रतिभेची, माणसाची नाही. ते जग कधीचेच गेले ज्यावेळी माणसांचा आदर केला जात होता. आताच्या जगात फक्त माणसामधल्या प्रतिभेचा आदर केला जातो. आजच्या जगात लोकांकडून आदर मिळवायचा असेल तर तुमच्यामध्ये असलेली प्रतिभा तुम्ही लोकांना दाखवून दिली पाहिजे. तरच लोक तुम्हाला मान सन्मान देतील. त्यामुळे तुमच्यामध्ये जेवढे पण चांगले गुण आहेत आणि काही करून दाखवण्याची क्षमता आहे तर तुम्ही लोकांना दाखवून द्या. मगच लोक तुमचा आदर करतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.